सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सज्ज योद्धा एक्सप्रेस, वृत्त संपादक प्रकाश दंडगव्वाळ, नाशिक। नमस्कार, आपण पाहत आहात योद्धा एक्सप्रेस न्यूज। एक भारत एक आवाज। ताज्या बातम्यांसाठी सज्ज व्हा। सावधान, सिडकोत मृत्यूचे लोखंडी गज घेऊन धावणारा ट्रक रोखला। भाजप कार्यकर्ते राहुल गणुरे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नाशिक सिडको प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह। शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून धोकादायक पद्धतीने मालाची वाहतूक करणे किती जीवावर बेतू शकते याचा प्रत्यय आज सिडको भागात आला। मात्र एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य भीषण अपघात टळला आहे। नेमकी घटना काय? आज 23 मार्च 2026 रोजी दुपारी सिडकोतील राणा प्रताप चौक ते दत्त चौक दरम्यान एक आयशर ट्रक क्रमांक MH04 GF 1351 अत्यंत वेगाने जात होता। या ट्रकमध्ये लोखंडी गज भरलेले होते, जे ट्रकच्या पाठीमागच्या बाजूने शरीराबाहेर आले होते। हे उघडे गज पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांसाठी, विशेषतः दुचाकी स्वारांसाठी यमदूत ठरू शकले असते, अशी दाखवली सतर्कता। भाजप कार्यकर्ते श्री राहुल भाऊ गणुरे हे आपल्या मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली। गजांची लांबी आणि ट्रकचा वेग पाहता एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता ओळखून त्यांनी तातडीने ट्रकला ओव्हरटेक करून थांबवले। राहुल भाऊंनी ड्रायव्हरला गाडीखाली उतरवून ते गज किती घातक आहेत याची जाणीव करून दिली। केवळ हटकलेच नाही, तर सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी ड्रायव्हरला जवळच्या दुकानातून लाल कापड खरेदी करायला लावले आणि ते कापड त्या लोखंडी गजांना पाठीमागून बांधायला लावले, जेणेकरून दुरून येणाऱ्या वाहनधारकांना धोका लक्षात येईल। योद्धा एक्सप्रेस न्यूजच्या संपादकांची उपस्थिती। या सर्व घटनेच्या वेळी योद्धा एक्सप्रेस न्यूजचे संपादक प्रकाश दंडगव्हाण हे देखील घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी राहुल गणुरे यांच्या या धाडसी आणि जागरूक वृत्तीचे कौतुक केले। समाजात अशा प्रकारे प्रत्येकाने जागरूक राहून काम केल्यास अनेक निष्पाप जीवांचे प्राण वाचू शकतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। सिडको परिसरातील नागरिकांनी राहुल भाऊ गणुरे यांच्या या कार्याचे मनपूर्वक आभार मानले आहेत। योद्धा एक्सप्रेस न्यूज तर्फे देखील त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला सलाम। माझं महत्वाचं काम करून पाहायला होतं पहिले तर अरे माल घेताना आज एकदम लागलं गाडी लागलं माल भरता गाडी त्रास होत